नमस्कार. आज 23 फेब्रुवारी. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारणपणे बघायचं झालं तर येलो अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे. आज आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. डिटेलमध्ये हवामान अंदाज आज आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, आज नांदेड असेल, सोलापूर असेल, बेळगाव असेल, तसेच सातारा, अहिल्यानगर, मुंबई, अकोला असेल, मालेगाव असेल, या भागामध्ये आज येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. या जिल्ह्यांमध्ये आज काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, आज आपण डिटेलमध्ये पाहूयात की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे. तर मित्रांनो, सुरुवात करूया सोलापूर जिल्ह्यापासून. तर सोलापूरचा जो बार्शीचा भाग आहे त्या भागामध्ये काही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पंढरपूर असेल, मोहोळ असेल, या भागामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. वैरागचा काही भाग आहे, या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता वादळी वारे, सौम्य प्रकारचे वातावरण दिसत आहे. तसेच कोरडवाडी असेल, या भागामध्ये सुद्धा पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस जरी नाही झाला तरी वातावरण मात्र नक्कीच ढगाळ राहणार आहे. तसेच इंदापूरचा जो भाग आहे या भागामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह पावसाची इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. आजचा विचार करायचा झाला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज 23 तारखेला ढगाळ वातावरण असणार आहे. पुढील काही दिवस म्हणजेच 23, 24, 25 या 3 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होऊन ते कायम राहणारच आहे. पुण्याच्या भागामध्ये सुद्धा सौम्य प्रकारचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, पुण्यामधील सासवड असेल, भोर असेल, हिवरे असेल, चाकण असेल, वाघोली असेल, या भागामध्ये सुद्धा सौम्य प्रकारचा पाऊस आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसेच मित्रांनो, मुंबईचा जो किनारी पट्टा आहे त्या भागामध्ये सुद्धा आपल्याला तीव्र वारे पाहायला मिळू शकते. अलिबाग, मुरुड या भागामध्ये सुद्धा आपणाला वादळी वारे वाहताना आज दिसत आहे. तसेच मित्रांनो, कोपरगाव, मनमाड, मालेगाव, धुळे या भागामध्ये सुद्धा आज वातावरण ढगाळच राहणार आहे.